मंडळी, तुम्ही पुण्यातली ही 3 भन्नाट पर्यटनाची ठिकाणं पाहिली आहेत का? नसतील पाहिली तर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नक्की बघा. त्यापैकी एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं जॅपनीज गार्डन, त्याचबरोबर पुणे शहरात एका सुंदर टेकडीवर बसलेलं ऐतिहासिक वारसा जपणारं एक भन्नाट ठिकाण आणि पुण्याच्या पर्यटनात मानाचा तुरा मानलं जाणारं एक भन्नाट ठिकाण अर्थातच सारसबाग. आणि त्यासोबतच आपण पाहणार आहोत पर्वती टेकडी आणि पु ल देशपांडे उद्यान अर्थातच फ्रेंडशिप गार्डन. आम्ही पु ल देशपांडे उद्यानाला भेट द्यायला सायंकाळी 4 वाजता गेलो होतो. अर्धा तास आधी पोहोचलो होतो. ठीकठाक लोक वाट बघत होते की हे उद्यान कधी उघडते. या उद्यानाची वेळ सकाळी 6 ते 10:30 आणि सायंकाळी 4 ते 8 पर्यंत असते. इथे आपण छोट्या बालमंडळींना सुद्धा घेऊन येऊ शकतो, ज्यांना इथं मन रमवण्यासाठी खूप साऱ्या गोष्टी आहेत. 5 रुपयांचं तिकीट काढून आतमध्ये गेल्यानंतर वेलकम आकाराची ही रोपटी आपलं स्वागत करतात. या उद्यानाचं नाव आहे पुणे ओकायामा मैत्री गार्डन आणि हे आहे एक जॅपनीज पद्धतीचं गार्डन. ठिकठिकाणी बसण्यासाठी आणि विरंगुळा करण्यासाठी असा निवारा बनवला आहे. त्यामुळे अगदी आरामात ही बाग पाहण्याचा आनंद कोणीही घेऊ शकतो. बागेत प्रवेश करतात या बागेचा भव्य आकार आणि याचं सौंदर्य चक्क डोळ्यात सुद्धा साठवत नाही. आत्ता आपण गार्डनमध्ये आलेलो आहोत आणि पाऊस पण आता सुरू झालेला आहे आणि अशा प्रकारे आहे पावसातलं फ्रेंडशिप गार्डन, पु ल देशपांडे गार्डन अर्थातच. पाऊस पडणं अपेक्षितच होतो, त्यामुळे तयारीनिशी आल्यामुळे बाग पाहण्याचा आनंद अजूनच द्विगुणित झाला. पाऊस सुरू झाल्यामुळे सगळे या आडोशाला थांबलेले आहेत. मात्र गार्डन बघा कसं दिसतंय चालू पावसामध्ये, एक नंबर. पावसाची रिमझिम, थंड हवा आणि बागेचं सौंदर्य मस्तच समीकरण जुळून आलं होतं. एके ठिकाणी असा उंच भाग आहे आणि जिथे एक वॉच टॉवर सारखी रचना बनवलेली आहे, जिथून या बागेचं संपूर्ण दृश्य आपण पाहू शकतो. या बागेचं मुख्य आकर्षण म्हणजे इथल्या कारंजा किंवा हा फवारा, जो अतिशय सुंदर दिसतो आणि सोबतच या पाण्यामध्ये रंगीबेरंगी मासे सुद्धा आहेत. पाऊस देखील पडत होता आणि त्यामुळे बाग अजूनच सुंदर वाटत होती. त्यामुळे राहवलं नाही आणि अशा प्रकारे व्यक्त झालो. खूप वेगवेगळ्या जातीच्या वनस्पती आणि फुलांच्या जाती इथे आपल्याला पाहायला मिळतात. सोबतच या छोट्या प्रवाहामध्ये खळखळ पाणी वाहत असतं आणि त्याच्यावरून सुंदर असे दिसणारे पूल देखील बनवले आहेत. त्यामुळे फिरण्याची मज्जा अजूनच वाढते. या बागेत आम्ही खूप वेळ घालवला आणि मग गेलो पुण्याच्या एका लोकप्रिय ठिकाणी अर्थातच पर्वतीला, ज्याला पर्वती हिल्स असं देखील म्हणतात. पुण्यात नवीन येणारे लोक शनिवारवाडा, सारसबाग आणि पर्वतीला नक्की जातात. या टेकडीवर इथली आसपासची लोक सकाळी व्यायामाला सुद्धा येत असतात आणि त्यांच्यासाठी ही ओपन जिम या ठिकाणी बनवलेली आहे. मग फक्त पाहण्याऐवजी आम्ही तिथे थोडं व्यायाम करून पण बघितला. टेकडीवर जाताना खूप साऱ्या पायऱ्या आहेत, शेकडो असतील कदाचित, आणि एक पायरी साधारण 7-8 फुटांची आहे. मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज पुण्यामध्येच असणारं एक प्रेक्षणीय स्थळ पर्वती इथे आपण आलेलो आहोत आणि माझ्यासोबत आज एक नवीन मेंबर ॲड झालेला आहे व्हिडिओमध्ये.
म्हणजे आमची मावशी आणि धनश्री आणि सुमित. चला तर पर्वतीचं दर्शन करूया आपण. लेट्स गो. चलो. या टेकडीवर खूप सारी मंदिरं आहेत आणि एक सुंदर असं वस्तू संग्रहालय सुद्धा आहे. पेशव्यांच्या काळापासून ही टेकडी असल्यामुळे पेशव्यांच्या काळातील वेगवेगळी शस्त्र आणि वस्तू या वस्तू संग्रहालयामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. वस्तू संग्रहालयाच्या मागे काही सुंदर अशा तोफा उभ्या करून ठेवल्या आहेत. तसेच भिंतींवर विविध ऐतिहासिक क्षण कोरलेले आहेत. या टेकडीवरून पुण्याचा खूपच नयनरम्य असा नजारा दिसतो. दूर दूरवर पसरलेलं पुणे शहर आणि दूरवरच्या सह्याद्रीच्या रांगा सुद्धा इथून अतिशय विहंगम दिसत असतात. मंडळी, आजचा जो आपला व्हिडिओ आहे तो नेहमीपेक्षा वेगळा आहे. तर खरं तर प्लॅन होता बाहेर मान्सून भटकंती कुठंतरी करायचा, पण बऱ्याच दिवसांपासून आमची मावशी पण म्हणत होती की मला पण फिरायला न्या कुठं तर. त्याच्यामुळे मग पुण्यातल्याच सुरुवातीला एखादा प्लॅन करा असं ठरवलं आणि पुढे ट्रेकला सुद्धा नक्कीच येईल मावशी. पण मावशीला विचारूया माझ्यासोबत आमच्या सगळ्यांसोबत येऊन कसं वाटतंय ते. इतकं वर्ष पुण्यात राहते तरी पण तू एक कुठे फिरायला पण नाही गेली? नाही गेले कधीच. अच्छा, मग आज आमच्यासोबत आलीस, कसं वाटलं तुला? चांगलं वाटलं. जायचं होतं दुसरीकडे पण प्लॅनिंग थोडंसं वेगळं झालं आज अचानकच. गडकिल्ले करायचे मला जायचं होतं तिकडंच ग, पण प्लॅनिंग थोडासा उशीर झाला आणि थोडंसं गडबड झाली. कधी कधी स्वतःला पण वेळ द्यायचा या सगळ्या घरकामातून. मग आता कोणत्या किल्ल्याला जायचं फिरायला? मला जायचं होतं सिंहगडला, पण आता उशीर झाला सकाळी, त्याच्यामुळे पर्वतीला आलो आज. पुढच्या वेळेस जाऊ आपण नक्की. मस्त ट्रेकिंगचे शूज वगैरे खूप दिवसापासून म्हणते जायचं, पण हे मुलं सकाळी लवकर जातात आणि संध्याकाळी उशीर येतात, त्याच्यामुळे मला त्यांच्याबरोबर जाणं शक्य नाही. तू तुझ्यासारख्या बाकीच्या महिलांना काय सांगशील की स्वतःसाठी वेळ कसा द्यायचा? तास तू इतक्या दिवसात स्वतःला वेळ दिलाय ना, तर मग पुढेही तुला फिरायचंय, तर मग सगळं काम सांभाळून तू कसं? मला वाटतं घर सांभाळून मुलं सांभाळून पण स्वतःसाठी पण थोडासा वेळ काढला पाहिजे. नानासाहेब पेशव्यांनी 1749 मध्ये स्थापन केलेलं हे देवदेवेश्वर मंदिर सुद्धा अतिशय सुंदर आहे. त्या काळी पेशवे इथे निवास करत होते आणि या टेकडीच्या पायथ्याला सारसबाग देखील निर्माण केली होती. सारसबाग हे प्रत्येक पुणेकराचं खूपच आवडतं ठिकाण. कोणीही असो, नोकरदार, विद्यार्थी, कोणीही शहराच्या धावपळीच्या जीवनातून पटकन क्विक एस्केप करण्यासाठी या बागेमध्ये येत असतो. सुंदर अशी झाडं, फुलं, तळ्यासारखी रचना आणि मध्यभागी एक सुंदर मंदिर. एकंदरीत सारसबाग ही नितांत सुंदर अनुभव देत असते.